भंडाऱ्याच्या पेवठा परिसरामध्ये वाघाची दहशत पसरली आहे। वाघानं पाळीव प्राण्यांवर हल्ला केलेला आहे, त्याची शिकार केली आहे। वाघानं गाय आणि बैलांची शिकार केली आहे। पेवठा परिसरातील नागरिकांमध्ये त्यामुळे भीती पसरली आहे। वाघाला जेरबंद करा अशी मागणी सध्या त्या ग्रामस्थांनी सुरू केली आहे। तर या वाघाला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुद्धा सुरू आहेत। वाघाला पकडण्यासाठी वन विभागानं ट्रॅप कॅमेरे पिंजरे लावलेले आहेत। त्यामुळे आता हा वाघ पकडला जातो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। सध्या तिथले ग्रामस्थ हे भीतीच्या छायेखाली आहेत। गायीची शिकार केली होती आणि काल परत त्याच वाघाने एका पटाच्या बैलाची जोडीची शिकार केली। तरी प्रशासनाला आणि वन विभागाला आमची मागणी आहे की दोन्ही शेतकऱ्याला लवकरात लवकर नुकसान भरपाई म्हणून त्यांना देण्यात यावी। हल्ला केलेला आहे आणि 15 दिवसानंतर आणखी या बैलावर हल्ला केलेला आहे। तरी आम्ही शेतावर जाण्याची एकटी जाऊ शकत नाही आणि हिंमत पण होत नाही। तरी आम्ही जिथे कापूस वेचत आहोत त्या साईडला सोमाजी वंजारी यांच्या बैलावर हल्ला केलेला आहे। तरी आमच्या मनामध्ये एवढी भीती निर्माण झालेली आहे की आम्ही एकटे राहू शकत। माझी शेतावर जेवढी बंदी होती तिथून वाघ आला तर कसा पहिलं जर कांड झाला होता, पण त्या कांडात आम्हाला म्हणला का आता पराला असेल, पण पुन्हा आणखीन येऊन त्यानं वाघाला त्याची जागेवरच बैल मारला आहे। एका गायीच्या या वाघाने शिकार केला, त्याच्यानंतर अजून त्याच वाघाने एका बैलाचा शिकार केला आणि तोच वाघ माझ्या या बांधणातून गेला आहे आणि त्याचे पंजे उमटले आहेत। आणि तो पंजे पाहूनच आम्हाला असा एक थरकाप सुटते वाघाचा का आमच्यामध्ये खूप भीतीचं वातावरण निर्माण झाला। आमचे लहान लहान मुलं शेतावर येतात, ते बी यायला तयार नाही। बाया मजुरी म्हणला तर ते बी यायला तयार नाही। सदर परिसरात आम्ही ट्रॅप कॅमेरे बांधले आहेत। ट्रॅप केज दिसत आहे आपल्याला। रात्रीच्या वेळेस त्या ट्रॅप केजमध्ये बेट बांधण्यात येते। सोबत सदर परिसरात नेहमी ड्रोनने सर्व्हेलियन्स करण्यात येते आणि आमचे ट्रॅप कॅमेरे ॲक्टिव्ह आहेत। आमची रात्रपाळीत परत गस्ती सुरू आहे आणि लोकांमध्ये थोडा भीतीचा वातावरण आहे। तरी त्यांना आम्ही समजवत आहोत की सध्या म्हणजे आपली सेफ्टी घेणे, आपली काळजी घेणे हेच महत्त्वाचे आहे।